आपली पुढील संकल्पना आहेत अरब लीग. तर बघा, अरब लीग या संघटनेची निर्मिती 22 मार्च 1945 रोजी करण्यात आली. पश्चिम आशियातील मुस्लिम राष्ट्रांचे हे संघटन आहेत. अरब राज्यातील संबंध सुदृढ करणे, सर्वांची समान उन्नती घडवून आणणे व सामूहिकरित्या परस्परांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अरब लीग स्थापन करण्यात आली. अरब लीग स्थापनेनंतर एका चार्टद्वारे तिची रचना निर्धारित करण्यात आली. अरब लीग राष्ट्रांमधील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असते. बघा, अरब लीग ही अरब राष्ट्रांची संघटना आहेत आणि विशेष म्हणजे जे राष्ट्र अरब लीगमध्ये संघटित झालेले आहेत ती सर्व मुस्लिम राष्ट्रे आहेत आणि एकमेकांशेजारील असलेली ही राष्ट्रे एकमेकांशी सहकार्याने वागावेत, सर्वांची समान उन्नती होईल व एकमेकांचं संरक्षण करता यावं म्हणून एकत्र आलीत आणि एकत्र आल्यानंतर तिचं नाव दिलंय अरब लीग. थोडक्यात मध्य पूर्व आशियातील सर्व देश अरब लीगमध्ये समाविष्ट आहेत. पुढे आपण बघणार आहोत. तर बघा, या संस्थेची स्थापना व सदस्य देश. अरब राष्ट्रातील मैत्रीची बंधने बळकट व्हावी याकरता 1944 मध्ये सिरिया, ट्रान्सजॉर्डन व इराक, लेबनान व इजिप्त यात बोलणी होऊन 22 मार्च 1945 रोजी स्थापन करण्यासंबंधीचा करार झाला व यावर 5 सदस्य राष्ट्रांनी सह्या केल्या. आजच्या काळात अरब लीग सदस्य राष्ट्रांची संख्या ही 22 आहे. तर मी राष्ट्र कुठली कुठली आहेत तर बघा, अल्जेरिया, ब्राह्मीन, कोमोरो, दजिबुटी, इजिप्त, इराक, जॉर्डन, युनायटेड अरब अमिराती, कुवेत, लेबनॉन, लिबिया, माउरिटानिया, मोरोक्को, ओमान, पॅलेस्टाईन, कतार, सौदी अरेबिया, ओमालिया, सुदान, सिरिया आणि ट्युनिशिया असे हे सदस्य देश आज अरब लीगमध्ये आहेत. म्हणजे एकूण 22 देश आहेत. तर आपण पुढे बघणार आहोत अरब लीग जी स्थापन झाली आहेत एकमेकांचं सहकार्य करण्यासाठी. तिची काय उद्दिष्ट होती? ती उद्दिष्ट पुढील प्रमाणे. 1. सदस्य देशांमधील आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाला चालना देणे. म्हणजे एकमेकांना काय करायचं आहे? आर्थिक क्षेत्रात सहकार्य करायचं आहे, शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करायचं आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही काय द्यायचे आहेत? चालना द्यायची आहेत. जेणेकरून आपले अरब लीग संघटनेतील देशांचे संबंधही कसे असणार आहेत? चांगले राहणार आहेत. संघर्षाची परिस्थिती यामुळे टाळली जाणार आहेत. त्यानंतर आहेत 2. सदस्य राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे व सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. जर एखाद्या राष्ट्रावर जे अरब लीगमध्ये आहेत परकीय राष्ट्राने जर त्याच्यावर आक्रमण केलं, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर सदस्य राष्ट्रांनी त्या अरब लीगच्या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे व सार्वभौमत्वाचे काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. त्यानंतर आहेत राजकीय क्षेत्राबरोबरच सदस्य राष्ट्रांमध्ये वित्त, संस्कृती व अन्य समान हितसंबंधांच्या क्षेत्रात ऐक्य व सहकार्य वाढवणे. पुढे आहेत सदस्य राष्ट्रांतील सर्व तंटे यांचे आपापसात वाटाघाटी करून शांततेच्या मार्गाने निराकरण करण्यास प्राधान्य द्यावे. कारण की याच्या आधी 2 महायुद्ध यांनी जगाने बघितलेलेच आहेत. म्हणून जर आपापसात काही वाद, संघर्ष निर्माण झाले तर ते आपापसात काय करावेत? वाटाघाटी करून सोडवून घ्यावेत आणि शांततेचा मार्ग स्वीकारावा. कुठेही संघर्षाची परिस्थिती उद्भवेल असा सदस्य राष्ट्र वागणार नाहीत याची हमी अरब लीगने दिली होती.
त्यानंतर आहेत सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जावे व ते सर्वांना मान्य असावे, यासाठी बांधिलकी स्वीकारणे. सगळ्या राष्ट्रांनी एकत्र यायचं आहे आणि बहुमताने एखादा निर्णय घ्यायचा आहे. एखाद्या राष्ट्राचा जर त्याला विरोध असेल, परंतु बहुमत जर त्याच्या विरुद्ध असेल, तर बहुमताने पास झालेला नियम हा सदस्य राष्ट्रांना काय करावं लागणार आहेत, मान्य करावं लागणार आहे. तसेच इस्रायल या राष्ट्राला काय करायचं आहे, विरोध करायचा आहे. इस्रायल या राष्ट्राची विरोध करणे, तर त्याचा अर्थ असं होतं तिथे इस्रायल राष्ट्राला काय करायचं आहे, विरोध करायचा आहे. कारण की आपण पुढे बघणार आहोत अरब इस्रायल संघर्ष. कारण इस्रायल हे पॅलेस्टाईनमध्ये काय झालं आहे, एका भूभागावर इस्रायल राष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आणि इस्रायल हे जे लोक आहेत, ज्यू लोक आहेत, हे आपले नसून परकीय आहेत आणि बळजबरीने त्यांनी काय केलं आहे, इस्रायल राष्ट्राची निर्मिती ही अरब राष्ट्राच्या धर्तीवर निर्माण केली, म्हणजे पॅलेस्टाईनच्या धर्तीवर निर्माण केली आहेत. म्हणून इस्रायल राष्ट्राला हा अरब राष्ट्र काय करत होते, नेहमी विरोध करत होते. आणि याचा प्रत्ययी पण आलात, कारण की पुढं अरब आणि इस्रायल यांच्यामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तर 5 ते 6 संघर्ष म्हणजे युद्ध झालेले आपल्याला पुढील काळात दिसून येतात. आपण ते पुढच्या प्रकरणामध्ये अभ्यासणारच आहोत, सविस्तर अभ्यासू. फक्त लक्षात असू द्यात, अरब इस्रायल संघर्ष झालेला आहे किंवा तो आपल्याला अभ्यासायचा आहेत. आणि अरब लीग जी राष्ट्र संघटना आहेत किंवा संघटना आहेत, या संघटनेचाही एक उद्देश आहे की इस्रायल राष्ट्राला काय करायचं आहे, विरोध करायचा आहे. मग पुढे आहेत अरब लीग संघटनेचं काय बघणार आहोत, आपण स्वरूप बघणार आहोत. तर मग अरब लीग संघटनेचं स्वरूप कसं आहे, तर भौगोलिक. मग भौगोलिक स्वरूप काय आहेत रे, तर बघा, अरब लीग या विभागीय संघटनेचे स्वरूप आशिया व आफ्रिका खंडापर्यंत विस्तारलेले आहेत. सहारा वाळवंटाचे क्षेत्र, नील व्हॅली, अटलान्स पर्वत या ठिकाणी संघटनेचे कार्यक्षेत्र आहेत. प्राचीन इजिप्त, प्राचीन इस्रायल, प्राचीन सोमालिया यासारख्या सांस्कृतिक परंपरांचा समावेश यात होतो असल्यामुळे त्यास प्राचीनतम सांस्कृतिक इतिहासही अरब लीग संघटनेला लाभलेला आहे. एक भौगोलिक म्हणजे मध्य पूर्व आशियाशी निगडीत असलेला भूप्रदेश या अरब लीग देशांचा येतो. मग पुढचा स्वरूप आहे राजकीय स्वरूप. राजकीय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी अरब लीग प्रयत्नशील असल्यामुळे त्यास राजकीय स्वरूप देखील प्राप्त झाले आहे. सामूहिक सुरक्षिततेच्या उद्दिष्टांसाठी संघटनेचे देश एकमेकांना राजकीय व राजनैतिक स्वरूपाचे सहकार्य करतात. अरब इस्रायल संघर्षाच्या वेळेस संघटनेचे राजकीय स्वरूप बघण्यास मिळते. पुढे आहेत आर्थिक स्वरूप. अरब प्रदेश हे प्रामुख्याने विपुल प्रमाणावर खनिज संपत्तीचा साठा असणारे प्रदेश आहेत. त्यामुळे परस्परांमध्ये आर्थिक स्वरूपाचे सहकार्य करण्यासाठी ही संघटना नेहमी प्रयत्नशील असलेली दिसून येते. अरब गॅस पाईपलाईन, गल्फ सहकार्य परिषद, फ्री ट्रेड एरिया यांद्वारे आर्थिक स्वरूपाची उद्दिष्टे यातून साध्य केली जातात. पुढे आहेत धार्मिक स्वरूप. अरब लीग संघटनेत प्रामुख्याने बहुतांश मुस्लिम किंवा इस्लामिक धर्मीय राष्ट्रांचा समावेश आहे. त्यामुळे इस्लामिक राष्ट्रांचा पुरस्कार करण्यासाठी या संघटनेची स्थापना झालेली दिसून येते. मी आधी पण बोललो होतो काय की अरब लीग ही मुस्लिम राष्ट्रांचं काय आहेत, संघटना आहेत. अरब लीगचे सदस्य असणाऱ्या देशांपैकी लेबनॉनचा अपवाद वगळता सर्व देशांत 80 ते 90% इस्लामिक लोक राहतात. त्यामुळे समान धर्म, समान भाषा यातून सदस्य राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक ऐक्य निर्माण झालेले दिसून येते. एका विशिष्ट धर्माचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांची संघटना म्हणून त्यास इतर विभागीय संघटनांपेक्षा वेगळ्या प्रकारचे स्वरूप काय झालं आहेत, प्राप्त झाले आहेत. कुठल्या संघटनेला, अरब लीग संघटनेला. तर आता आपण आपला शेवटचा मुद्दा बघतोय अरब लीग संघटनेचा. तर आहेत अरब लीग संघटनेचं महत्त्व काय आहे, तर तिचं महत्त्व आहे आर्थिक व वित्तीय सहकार्य. बघा,
आपण वरती बघितलेलंच आहात की ही संघटना काय करते, सदस्य राष्ट्रांना आर्थिक व वित्तीय सहकार्य करते, एकमेकांना आर्थिक मदत देवघेव करते. संसूचन क्षेत्र सदस्य राष्ट्रांत मोठ्या प्रमाणावर संसूचन घडून आणण्याच्या दृष्टीने अरब लीग संघटना महत्त्वाची आहेत. रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, पोस्ट, तार, दूरसंचार याद्वारे एकमेकांमध्ये संवाद केला जातो, संवाद साधला जातो, म्हणून संसूचन क्षेत्रही महत्त्वाचं आहे. सांस्कृतिक क्षेत्र अरब लीग संघटनेत बहुतांश आपण बघितलंच आहेत की एक धर्म एक वंशाचे लोक शक्यतो आपल्याला तिथे जास्त दिसून येतात. म्हणून इतर ज्या काही जगात संघटना आहेत त्या संघटनांपैकी अरब लीग संघटनेचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे, कारण की तिला धार्मिक महत्त्व जास्त आहेत. त्यानंतर आहेत सामाजिक कल्याणाचे क्षेत्र. सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात अरब लीग या विभागीय संघटनेने भरीव कामगिरी केलेली दिसून येते. त्यासाठी महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही ठोस स्वरूपाच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. तसेच गरिबी व दारिद्र्याच्या संकटाविरोधात लढण्यासाठीही अरब लीग प्रयत्नशील राहिलेली दिसून येते. त्यानंतर विभागीय प्रश्नांची सोडवणूक. जर या संघटनेतील सदस्य राष्ट्रांमध्ये काही संघर्ष उद्भवले ते सामंजस्याने सोडवले जातात, किंवा परकीय राष्ट्राने जर अरब लीग राष्ट्राचे शत्रुत्व घेतले तर सामूहिकरित्या त्या परकीय राष्ट्राचा विरोध केला जातो. असंच आपल्याला दिसून आलं ते म्हणजे इराण-इराक युद्ध, पॅलेस्टाईनचा संघर्ष, अरब-इस्रायल युद्ध, अमेरिकेचा अरब क्षेत्रातील हस्तक्षेप यासारख्या महत्त्वपूर्ण उद्भवलेल्या प्रश्नांमध्ये अरब लीगने महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं आहे मानवी हक्क संवर्धन. बहुतांश अरब राष्ट्रांमध्ये लष्करी व हुकुमशाही राजवटी प्रस्थापित झालेल्या असल्यामुळे मानवी हक्कांचा प्रश्न गंभीर बनलेला होता. अल्जेरिया, ब्राह्मीण, चार्डोच, लिबिया, पॅलेस्टाईन, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युनायटेड अरब इमिराती व अमन यासारख्या देशांत मानवी हक्कांचे जे प्रश्न निर्माण झाले होते त्याची सोडवणूक करण्यासाठी अरब लीगने महत्त्वपूर्ण असे प्रयत्न केलेले दिसून येतात. मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी बाह्य राष्ट्रांचा हस्तक्षेप होत असल्यामुळे अरब लीगद्वारे त्यास विरोध करण्यात आला व या प्रश्नांची सोडवणूक परस्पर सुसंवादाच्या माध्यमातून करण्यात आली. अशी ही अरब लीग संघटना महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत असं आपल्याला दिसून येते. तसेच आपण पुढील प्रकरणांमध्ये तिचं अजून सविस्तर कार्य आपल्याला अभ्यासास मिळणार आहे. तर पुढील तासाला आपण पुढची नवीन संकल्पना अभ्यासणार आहोत. तर अरब लीग संघटना तुम्हाला समजलीच असेल असं मी गृहीत धरतो आणि धन्यवाद.